तुझ्याकडे लक्ष द्यायला मला वेळच वेळ आहे. माझं डोकं सोपं नाही, डोक्यात सगळी भेळ आहे. दुसऱ्याचं काय चाललंय मला पाहण्यासाठी वेळच वेळ आहे. तुझं सगळं बरोबर आहे, मीच फक्त फेल आहे. तुझं सगळं बरोबर आहे, मीच फक्त फेल आहे. फोन घेऊन बसण्यासाठी मला वेळच वेळ आहे. दुसऱ्याचं काय चाललंय त्याचाच तर सगळा खेळ आहे. मला ह्या लाईन्स बोलण्याच्या मागचं कारण, आपलं डिप्रेशनचं सगळ्यात मोठं कारण आहे की दुसऱ्याचं काय चाललंय. आपण जे हे सोशल मीडियावर सतत पाहतोय ना, तेच सगळ्यात मोठं कारण आहे. पूर्वीच्या काळात फोन नव्हते, त्यावेळेला शेजारच्या घरात आवाज झाल्याशिवाय आपल्याला कळत नव्हतं की शेजारी काय चाललंय, किंवा त्यांच्या घरामध्ये आपण चहा प्यायला गेल्याशिवाय किंवा त्यांनी घरानं सांगितल्याशिवाय आपल्याला कळत नव्हतं की शेजारच्या घरात काय चाललंय. पण आता आपल्या घरात बसून अमेरिकेमध्ये काय चाललंय ना, ते आपल्याला परफेक्ट कळतं. मग आता मला एवढंच सांगायचं आहे की दुसऱ्याचं काय चाललंय हे पाहून आपल्याला डिप्रेशन थोड्याफार प्रमाणामध्ये, 100% सगळ्यांनाच नाही, जे वर्किंग आहेत ना त्यांना नाही, पण जे घरात आहेत ना त्यांच्याजवळ काहीच काम नाही आहे त्यांना मात्र नक्की येतं आहे. तर अशा लोकांनी हा माझा व्हिडिओ पाहावा आणि त्या डिप्रेशनमधून बाहेर यावं आणि जास्त करून बघण्यापेक्षा करण्याला महत्त्व द्यावं. हे एवढं मला सांगावंसं वाटलं, म्हणून हा मी व्हिडिओ काढला. की अक्षरशः माणूस एवढा दुसऱ्याचं काय चाललंय बघण्यामध्ये इतका गुंतून जात गेलाय ना, की स्वतःला काय करायचंय हेच मात्र तो विसरत चाललाय. आणि ह्याच्याने काय झालंय, आपली प्रगती थांबली. दुसऱ्याची प्रगती आपल्याला ऑनलाईन दिसतीये, पण तो तिथपर्यंत माणूस कसा गेला ह्याचा विचार आपल्या डोक्यात थोडासा येतोय का? त्यावर आपलं काम चालू आहे का? आपल्याला काय हवं काय नको हे आपल्याला माहीत आहे का? आणि जर माहिती असेल ना, आणि थोडा वेळ इंटरनेटचा वापर जर तुम्ही करत असाल ना, तर तुम्ही खरंच चांगल्या व्यक्तिमत्वाचे आहात. स्वतःच्या प्रगतीबरोबर स्वतः इंटरनेट पण माहितीसाठी तुम्ही वापरताय. तुमच्याबद्दल माझी काही कंप्लेंट नाही आहे. पण जे हे वापरून फक्त डिप्रेशनमध्ये जायचं काम करतात ना, ते स्वतःच वैतागलेले असतात, चिडचिड वाढलेली असते त्यांची. शक्यतो ना मोठी माणसं नाहीत, कारण मोठी माणसं शक्यतो कमी वापरतात सोशल मीडिया. पण मुलं नवीन नवीन ज्यांना अक्षरशः त्यांचं करिअर घडवायचं आहे, डिग्र्या घ्यायच्यात आणि जायचंय बाहेर जाऊन कामाला जायचंय यांना, ही लोक जास्त रील्स पाहण्यामध्ये त्यांचा वेळ जो व्हायला घालवतात ना, त्यामुळे आता नवीन पिढी डिप्रेशनमध्ये चालली आहे. तुमच्याकडे वेळ आहे, दुसऱ्याचं काय चाललंय हे बघण्यापेक्षा स्वतःला काय करायचंय ह्याच्याकडे फोकस करा आणि खुश राहा. डिप्रेशनमधून लवकरात लवकर बाहेर यायला हीच गोष्ट तुम्हाला मदत करणार आहे. आणि डोक्यात सगळी भेळ करून करताय काय, काही उपयोग नाही त्या भेळीचा. मार्केटमधून 50 रुपयाची भेळ आणली ना तर चवीने खाऊ शकतो, पण डोक्यातल्या भेळीचा ना काही उपयोग नाही आहे. त्यामुळे डोक्यात सगळी भेळ करून घेण्यापेक्षा मार्ग चॉईस करा, त्या मार्गाने कामाला लागा, प्रगती होणारच आहे. तो पुढचा पुढे चाललाय, मी मागे आहे, हे फक्त ऑनलाईन बसून चेक करण्यात काहीही होणार नाही. गोष्टी शोधा, कुठे मागे आहात त्याच्यावर काम चालू करा, नक्की रिझल्ट पॉझिटिव्ह येईल, हे खरंच आहे.